तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड फिफ्थ सब्जेक्ट मॅथमॅटिक्स सेमी इंग्लिशच्या लेसन नंबर 1 रोमन नंबर्स मधील प्रॉब्लेम सेट 1 सोडवणार आहोत. तर प्रत्येक प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप समजून घेऊन सोडवणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण सर्वात पहिल्यांदा रोमन नंबर्स बघणार आहोत. तर ते बघूया, त्यानंतर प्रॉब्लेम सेटवर येऊया. रॉ नंबर्स म्हणजे काय असतात ते बघा. तर हे बघा, रॉ नंबर्स आहेत आणि त्याची नंबरमध्ये कसं कन्वर्ट करायचं आणि काय लिहायचं. तर हे बघा, आय म्हणजे 1, 2 आय दिलं तर 2 येणार. सपोज असं दिलं तुम्हाला, तर ह्याचं 4 येतं. ते तुम्हाला पुढं मी रॉ नंबर्सही सर्व 1 to 100 दावतो, ते तुम्ही सर्व पाठ करून घ्या. तर आता हे बघा, व्ही म्हणजे 5, एक्स म्हणजे 10, एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, टी म्हणजे 500 आणि एम म्हणजे 1000. तर हे सर्व बघून घ्या नीट. रॉ नंबर्स हे कसं लिहायचे हे आहेत. तर आपण त्यानंतर 1 to 100चे सर्व रॉ नंबर्स बघणार आहोत. तर बघा, तर हे बघा, हे सर्व 1 to 100चे रॉ नंबर्स आहेत. तर हे बघा, 1चा रॉ नंबर कसा आय असं लिहिलेलं आहे. हे सर्व बघून घ्या. रॉ नंबर्स कसं आहे ते सर्व बघून घ्यावे. 50चा रॉ नंबर बघा, एल आहे 50चा. तर हे बघा, 100चा सी आहे रॉ नंबर्स. हे सर्व बघून घ्या, सर्व बघून घ्या. त्यानंतर बघा, आपण जागेवर आता रूल्सवर येऊया. तर काय रूल्स आहेत ते बघा. तर हे बघा, हे रूल्स दिलेले आहे टेक्स्टबुकवर तुमच्या. तर हे बघा, 2 येणार आहे तसं. रॉ नंबर हा 2च आहे, असा आहे म्हटलं 2चा रॉ नंबर आहे म्हणून 2, 1 + 1 म्हणजे एक रॉ नंबर प्लस एक रॉ नंबर. तसं हे 2 आलं. तसंच सेम बघा, एक्स प्लस एक्स म्हणजे 2x. सेम तसंच 20चा रॉ नंबर आहे म्हणून इथं 20 आलं. तर हे बघा, हे 3. तर हे बघा, 1चं आय म्हणजे 1, ही डबल आणि ही वन, 3 वेळा आय म्हणजे 3 येतं. हे बघा, इथं बघा 3 आला आहे. तर सेकंड रूल बघा आता. इथं बघा 4 नाही सॉरी 5 आहे. तर हे बघा, हे 5 इथं आणि +1 म्हणजे 6. आणि असं उलटं असलं, इकडं आय आणि इकडं व्ही असलं तर इथं 4 येतं. आणि इकडं आय असलं आणि इथं 4 म्हणजे व्ही असलं तर इथं 6 येतं. सेम तसं सर्वकडे आहे बघा. एक्स आणि आय 11 येतं. तर तसंच हे थर्डवर रूल सांगतो. त्यानंतर बघा 4. तर फोर्थ रूल बघा काय आहे. तर मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे असं, तर त्याला आपण 4 म्हणतो. इकडं 1 आय आणि त्यानंतर व्ही दिल्यानंतर. सेम तसंच इथं ही 9 दिलं आहे. पहिल्यांदा आय त्यानंतर एक्स, तर इथं 9 येतं. तर हे नीट बघा. त्यानंतर बघा, त्यानंतर आपण प्रॉब्लेम सेटकडे जाणार आहोत. तर बघा, हे प्रॉब्लेम सेट आहे. तर हे बघा, प्रॉब्लेम सेट नंबर 1. तर राईट ऑल द नंबर्स फ्रॉम 1 to 20 युजिंग रोमन नंबर्स. तर रोमन नंबर्स लिहायचे आहेत 1 to 20. तर बघा त्याची उत्तर. तर हे बघा, हे त्याचे उत्तर आहे. तर उत्तर नीट बघा, कसं कसं काय काय लिहिलं आहे. तर हे बघा, 1चं असं आय, तुम्ही असंही नुसतं 1चं 1 असंही लिहू शकता. 2चं डबल असं लाईना ऐकल्या तरी चालतात. तर सर्व काही चालतं. तर हे बघा, 3rd 4th 5th बघा व्ही आहे, 6th बघा व्ही आणि आय. ह्याच्यात आपली मिस्टेक होते 4 आणि 6मध्ये. इथं 14 आणि 16मध्ये, परत 24 आणि 26मध्ये असं मिस्टेक होते. तर हे मिस्टेक नाही झाली पाहिजे. तर हे सर्व बघा उत्तरे. 19ची मिस्टेक होते, 9ची मिस्टेक होते, परत 11ची मिस्टेक होते. तर हे सर्व नीट नंबर्स बघून घ्या. त्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन. तर सेकंड क्वेश्चन काय आहे बघा. राईट द फॉलोइंग नंबर्स युजिंग इंटिजर नंबर्स. तर हे बघा, फर्स्ट काय व्ही. तर व्हीचा नंबरचा नंबर काय आहे तर 5 आहे. तर व्ही नंतर काय असं करून तुम्ही 5. तर याचे उत्तर 5 आहे. त्यानंतर हे जे बघा काय असणार आहे, हे जे 7 असणार आहे. सेकंडचं हे जर 10 असणार आहे उत्तर एक्सचं. त्यानंतर ह्याचं असणार आहे 13 उत्तर.
त्यानंतर हे असणार आहे 14 उत्तर असणार आहे ह्याचं, आणि ह्याचं 16 उत्तर असणार आहे. ह्याचं बघा 18 उत्तर असणार, आणि इथं 9 हे उत्तर असणार आहे. इथं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे हे सर्व 13, 10, 7 आणि 5 हे त्याचे उत्तर आहेत. तर त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 3 आहे फिलिंग द एम्प्टी बॉक्सेस. तर हे बघा इथं हे रिकाम्या जागा पूर्ण करायचे आहेत. तर त्याचे उत्तर बघा रॉ नंबर्स आणि इथं रॉ नंबर्स असं दिलं आहे. तर त्याचे उत्तर तर हे बघा हे त्याचे उत्तर आहे. उत्तर नीट बघून घ्या कसं लिहिलं आहे नंबरचं बघा. 3चं बघा कसं 3 वेळा आय दिलं आहे असं. तर हे सर्व त्याचे उत्तर बघा हे खाली ब्लॅक कलरचे डॅश केलेले आहेत. तर तिपासून उत्तर द्यायचे होते. तर हे बघा हे सर्व त्याचे उत्तर आहे. उत्तर नीट बघून घ्या. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघा. क्वेश्चन नंबर 4 बघा काय आहे, राईट द नंबर युजिंग रॉंग नंबर्स. रॉंग नंबरच्या आधारे नंबर्स लिहायचे आहेत. तर 9चं हे त्याचे हे सर्व बॉक्समध्ये उत्तर लिहायचे आहे ह्या सर्व बॉक्समध्ये. तर त्याचे उत्तर बघा. तर हे बघा हे त्याचे उत्तर आहे. 9चं कसं लिहिलं आहे बघा ए आणि असं आय आणि त्यानंतर एक. तसंच बघा 4चं कसं आहे हे बघा 2चं 11चं 17चं 18चं हे त्याचे उत्तर आहे. तर उत्तर नीट बघून घ्या. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 5 काय दिला आहे. तर क्वेश्चन नंबर 5 बघा काय आहे. तर इन द टेबल बिलो each given numbers is the right either integer numbers and then again in Roman numbers if the writing correctly, if Roman numbers put right and in the box under if not put wrong. म्हणजे तर करेक्ट असलं तर हे करेक्ट असलं तर असं राईट करायचं आहे आणि हे चुकीचं असलं तर असं करायचं आहे. तर हे बघा हे बघा 4 जे आहे त्यामुळे हे त्याचे उत्तर बरोबर आहे म्हणून मी असं केलं आहे ह्या बॉक्समध्ये. त्यानंतर बघा 6चंही बरोबर आहे. पहिल्यांदा व्ही त्यानंतर 1 असं दोघांचं प्लस करून V1 म्हणजे 6 येत आहे. तर हे त्याचे उत्तर बरोबर आहे त्यामुळे इथेही राईट दिली आहे. त्यानंतर हे बघा हे त्याचे उत्तर 8चा रॉ नंबर चुकीचा दिला आहे. 8चा रॉ नंबर असा आहे 8चा रॉ नंबर आहे. हा चुकीचा रॉ नंबर आहे 8चा, त्यामुळे आपण असं केलं आहे रॉंग. त्यानंतर 16चा रॉ नंबर बघा. तर हा 16चा रॉ नंबर बरोबर आहे. त्यानंतर बघा 15चा रॉ नंबर. तर 15चा रॉ नंबर हा चुकीचा आहे त्यामुळं असं हे केलं आहे. 15चा रॉ नंबर असा आहे. हा करेक्ट रॉ नंबर आहे 15चा. तर मित्रांनो आज आपण स्टँडर्ड 5th सब्जेक्ट मॅथमॅटिक्स सेमी इंग्लिशमधील लेसन नंबर 1 रोमन नंबर्सचा प्रॉब्लेम सेट 1 पूर्णपणे स्टेप बाय स्टेप आपण सोडवला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.